बारकाईने ऐका. बुधवारच्या दिवशी 21 दुर्वा गणराजाला वाहाव्या आणि त्याला असा दोरा बांधूनच व्हायचा आहे. काही काही लोकांना घाई असते. दुर्वा 21 वाहाव्या. शेमीपत्र व्हावं. शेमीपत्रानं गणपती रायाला म्हणजे आपल्या घरात सुख समृद्धी आणि सर्व काही प्राप्त होण्यासाठी गणपतीला शेमीपत्र वाहतात. 5, 7, 11 आणि 21 अशा पद्धतीनं शेमीपत्र व्हावं. 21 तसं अतिशय सुंदर चिंतन सांगितले. गणपतीला गुळाचा नैवेद्य प्रिय आहे. जसं मोदकामध्ये आपण गुळ टाकतो, आता साखर टाकायला लागले, पण देवाला गणरायाला जर गुळाचं स्नान घातलं घरामध्ये आपल्या, जो आपण पितळाचा गणपती त्याला बरं का, नाही तर याला घालणार. तुम्ही उद्या सांगितलं तुम्ही अवघड आहे. उद्या गणपती गेला आपला गुळानं, गुळाचा आहे का काय ते समजणार नाही, सांगायचा उशीर आहे. गुळाचं नैवेद्य आणि गुळाच्या याने जर स्नान घातलं तर पूर्ण प्रसन्नता गणराय आपल्या घरात देतो. विशेष म्हणजे असं सांगितलं की बुधवारच्या दिवशी गाईला पालक ही भाजी द्यावी, जेणेकरून आपल्याला सुख दुःख तर येतच परंतु आपल्याला सगळे कष्ट दूर होतात. म्हणून त्या दिवशी बुधवारच्याच दिवशी गाईला पालक असतो, पालक द्यावं असं सांगितलं जातं. की गणरायाला पूजा करताना 3 मोदक द्यावे. जर आपल्या मनोकामना 3 दिवसात पूर्ण व्हाव्या असेल तर ते कसे द्यायचे ते लक्षात राहू द्या. गणरायाला मोदक देताना 3 न्यायचे. 1 मोदक एका उजव्या खांद्यावर ठेवायचा, 1 मोदक डाव्या खांद्यावर ठेवायचा आणि 1 मोदक दोन्ही चरणाच्या मध्ये ठेवायचा. आता लक्षात राहू द्या. आणि अगदी ही पक्का नाही तरी आमच्याकडे भजन सेवा ही तुम्हाला दररोज सगळ्याला ऐकायला भेटणार आहे. इथली सगळं पूर्ण भारतभर ऐकायला भेटतं भजन सेवामध्ये, ते आमच्या संघ राहतातच. परंतु ही बारकाईने लक्षात घ्या की काय सांगितलं, मोदक किती? 3. मोदक लाडू संगतीला घेऊ